नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे अमिताभ बच्चन। अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे। लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 मध्ये महान गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ सुरू करण्यात आला। हा पुरस्कार राष्ट्र आणि समाजाच्या लोकांसाठी पथदर्शी आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो। पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदी यांना तर दुसरा आशा भोसले यांना देण्यात आला। लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 मध्ये देण्यात आलेले इतर पुरस्कार बघा, यामध्ये AR रहमान संगीत क्षेत्रासाठी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे चित्रपट, रूपकुमार राठोर संगीत, मराठी अभिनेता अशोक सराफ चित्रपट, अभिनेता अतुल परचुरे नाटक, मंजरी फडके साहित्य आणि रणदीप हुड्डा यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती आणि अभिनेत्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच आपका रामराज्य वेबसाईट कोणत्या राजकीय पक्षाने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आम आदमी पार्टी। एप्रिल 2024 मध्ये आम आदमी पार्टीने आपका रामराज्य वेबसाईट सुरू केली आहे। आम आदमी पक्षाने रामनवमीच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुकीसाठी आपका रामराज्य वेबसाईट लॉन्च केली। त्यात रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केजरीवाल यांच्या 10 तत्वांचा समावेश आहे। तसेच दिल्लीत 9 वर्ष आणि पंजाबमध्ये 2 वर्षांच्या कालावधीत जनहितासाठी केलेल्या कामांची तपशीलवार माहिती व्हिडिओ आणि सामग्रीद्वारे वेबसाईटवर देण्यात आली आहे। दिल्ली आणि पंजाबमध्ये शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात सुरू असलेले काम वेबसाईटच्या माध्यमातून पाहता येणार आहे। नेक्स्ट आहे, ग्लोबल फॉरेस्ट वॉच नुसार भारतात किती वृक्ष क्षेत्र नष्ट झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2.33 दशलक्ष हेक्टर। एप्रिल 2024 मध्ये ग्लोबल फॉरेस्ट वॉच मॉनिटरिंग प्रकल्पाची आकडेवारी जारी करण्यात आली। यानुसार 2000 पासून भारताने 2.33 दशलक्ष हेक्टर वृक्षांचे आच्छादन गमावले आहे। भारतात एकूण वृक्षाच्छादनात 6% घट झाली आहे। 2002 ते 2023 या काळात देशात 4,14,000 हेक्टर जंगले नष्ट झाली, जी याच कालावधीत एकूण वृक्षाच्छादनाच्या नुकसानीच्या 18% आहे। आसाम राज्यात सर्वाधिक वृक्षतोड झाली आहे। आसाममध्ये सर्वाधिक 3,24,000 हेक्टर वृक्षाच्छादनाचे नुकसान झाले आहे। नेक्स्ट आहे, अयोध्येतील श्रीराम सूर्य टिळक कार्यक्रमात कोणत्या भारतीय संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली? तर याचे उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स। 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी दिवशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सने अयोध्येतील श्रीराम सूर्य टिळक कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स ही विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे। अयोध्येतील सूर्य टिळक कार्यक्रमात वापरलेली मेकॅनिकल प्रणाली CBRI ने तयार केली होती आणि हे उपकरण ऑप्टिक्स बंगळुरू यांनी तयार केले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच RBI ने कोणत्या बँकेच्या वर्ल्ड ॲपवर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा। एप्रिल 2024 मध्ये RBI ने बँक ऑफ बडोदाच्या वर्ल्ड ॲपवर बंदी घातली आहे। सायबर फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने कठोर उपाययोजना सुचवल्या आहेत। नुकत्याच झालेल्या बँक ऑफ बडोदा वर्ल्ड ॲप घोटाळ्यासह घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर हे उपाय करण्यात आले आहेत। 2023 मध्ये भारताच्या राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने 7,488.63 कोटी रुपयांच्या 1.1 दशलक्ष सायबर फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद केली होती। या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी गृह मंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन केले आहे। नेक्स्ट आहे, द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रमन मित्तल आणि सीमा सिंग। एप्रिल 2024 मध्ये प्रोफेसर रमन मित्तल आणि प्रोफेसर सीमा सिंग यांनी द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड हे पुस्तक प्रकाशित केले आहे। यामध्ये कायदेशीर प्रवचनाच्या सतत विकसित होत जाणाऱ्या लँडस्केपमध्ये डोमेन कायदा आणि अध्यात्माचे क्षेत्र या 2 वरवरच्या विसंगत क्षेत्रांमधील गुंतागुंतीच्या संबंधांचे वर्णन आहे। नेक्स्ट आहे, ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पलक गुलियाने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कांस्य पदक। एप्रिल 2024 मध्ये भारतीय नेमबाज पलक गुलियाने ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे
ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतासाठी 20वा पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. पलक गुलियाने 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. भारताने आता पिस्तूल आणि रायफल स्पर्धेत सर्वाधिक 16 पॅरिस ऑलिम्पिक कोटा गाठला आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच KG जयन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते एक संगीतकार होते. एप्रिल 2024 मध्ये संगीतकार KG जयन यांचे केरळमधील त्रिपुनितुरा येथील राहत्या घरी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांनी कर्नाटक संगीत आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कार्य केले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारे इंदिरा गांधी नंतरचे पहिले पंतप्रधान बनले आहेत? तर याचे उत्तर आहे न्यूज वीक. एप्रिल 2024 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक न्यूज वीकने आपल्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान दिले आहे. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी नंतरचे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांना न्यूज वीकने त्यांच्या कव्हर पेजवर स्थान दिले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील पहिला स्थानिक उत्पादित इलेक्ट्रिक डंप ट्रक कोणी लॉन्च केला आहे? तर याचे उत्तर आहे सॅनी इंडिया. एप्रिल 2024 मध्ये खाण आणि बांधकाम उपकरणे बनवणारी आघाडीची कंपनी असलेल्या सॅनी इंडियाने SKT 105E इलेक्ट्रिक डंप ट्रक लॉन्च केला आहे. SKT 105E हा पहिला स्थानिकरित्या उत्पादित केलेला इलेक्ट्रिक ऑफ हायवे डंप ट्रक बनला आहे. यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक आणि किफायतशीर भविष्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. नेक्स्ट आहे, खेलो इंडिया NTPC नॅशनल रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे शीतल देवी. एप्रिल 2024 मध्ये आशियाई पॅरा गेम्सची सुवर्ण पदक विजेती शीतल देवीने खेलो इंडिया NTPC नॅशनल रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तसेच हरियाणाच्या एकता राणीने सुवर्ण पदक पटकावले आहे. शीतल देवीला या वर्षाच्या सुरुवातीला हँगझाऊ आशियाई पॅरा गेम्स मध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकल्याबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, युनायटेड नेशन्स परमनंट फोरम ऑन इंडिजिनस इश्यूज चे 23वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स येथे UN परमनंट फोरम ऑन इंडिजिनस इश्यूजचे 23वे सत्र आयोजित करण्यात आले. 2000 मध्ये युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलची सल्लागार संस्था म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट सर्व प्रकारच्या जंगलांचे व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देते. भारताला UNFFचा संस्थापक सदस्य होण्याचा मान आहे. नेक्स्ट आहे, मायकोलास अल्केना हा कोणत्या देशाचा आहे ज्याने डिस्कस थ्रो मध्ये नवीन विश्वविक्रम केला आहे? तर याचे उत्तर आहे लिथुआनिया. एप्रिल 2024 मध्ये लिथुआनियाच्या मायकोलास अल्कनाने डिस्कस थ्रो मध्ये पुरुषांचा सर्वाधिक काळ टिकून राहण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. त्याने 74.35 मीटर डिस्कस फेक करून नवा विश्वविक्रम केला आहे. मायकोलास अल्कनाने पूर्व जर्मनीच्या जर्गेन शुलचा 38 वर्षांचा जुना 74.08 मीटरचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम मायकोलास अल्कनाने ओक्लाहोमा थ्रो सिरीज स्पर्धेत केला आहे. ही स्पर्धा USA म्हणजे अमेरिका या ठिकाणी झालेली आहे. नेक्स्ट आहे, जनरल मनोज पांडे कोणत्या देशाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत? तर याचे उत्तर आहे उझबेकिस्तान. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे 15 एप्रिल 2024 रोजी उझबेकिस्तानला 4 दिवसांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. जनरल मनोज पांडे यांचा हा दौरा 15 ते 18 एप्रिल 2024 पर्यंत आहे. जनरल मनोज पांडे उझबेकिस्तानच्या सर्वोच्च संरक्षण नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. लष्कर प्रमुख भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नेक्स्ट आहे, ACM ट्युरिंग पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे AV विग्डरसन. एप्रिल 2024 मध्ये इस्रायली गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ AV विग्डरसन यांना 2023 ACM ट्युरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मोठ्या प्रमाणावर संगणकातील नोबेल पुरस्कार मानला जातो. AV विग्डरसन US मधील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडी मधील स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये प्राध्यापक पदावर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.